रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलेला आहे, तर मुंबईसह कोकण आणि किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट जारी केलाय। तळ कोकण भागामध्ये अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झालाय। हा पट्टा येत्या काही तासात आणखी तीव्र होऊन उत्तरेकडे सरकणार आहे आणि या वेळेला वाऱ्याचा वेग 35 ते 40 किलोमीटर प्रति तास इतका असेल, तर काही ठिकाणी 60 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। यावेळेला मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। महाराष्ट्राच्या संपूर्ण कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे, तर रायगड आणि रत्नागिरीला रेड अलर्ट सुद्धा दिलेला आहे। ह्या वेळेला वाऱ्याचा वेग 35 ते 40 किलोमीटर इतका असू शकेल, काही ठिकाणी तो 60 किलोमीटर इतका सुद्धा जाण्याची शक्यता आहे। सोबतच मेघगर्जनेसह काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। मच्छीमारांना चेतावणी दिली जाते की येत्या 2 ते 4 दिवसामध्ये गुजरात किनारपट्टी आणि महाराष्ट्राची जो किनारपट्टी आहे तिथे तुम्ही जाऊ नका।